मी सकाळी उठलो, वेळेत कामं हं. संपली, संध्याकाळी 7-8 वाजता घरी गेलो, छान टीव्ही बघितला, वेळेत जेवलो, झोपलो, म्हणजे माझा दिवस प्रोडक्टिव्ह नाहीये. नाहीये. असं बरोबर. काहीतरी एक प्रेशर आलंय आपल्यावरती. वेळ नाही थांबणार आहे, राइट? 10-15 वर्षांनी माझ्याकडे कोट्यावधी रुपये असतील. पण जर माझ्याकडे ती लोकच नसतील, हं. तर त्याचा काय अर्थ आहे? स्वतःला एखादी गोष्ट माहीत नाही किंवा येत नाही किंवा आपल्याकडे नाही याचा कमीपणा वाटणं, हो, हो. हे इतकं मोठं बर्डन असू शकतं काही खूप. लोकांसाठी, पण ते आणि काही हे गरजेचं सगळं नाहीये. पर्सिव्हड आहे. हे सत्य असतं असंही नाही. नाही, नाही पर्सिव्हडच हे आहे. हे आपल्याच डोक्यात असतं, हो. की आपण स्वावलंबी आहे, आपण सगळं करू शकतो, आपण सगळ्यावरती मात करू शकतो, आपणच आहे आपल्यासाठी. मी एवढं करतीये, मी एवढी प्रॉडक्टिव्ह आहे, मी हे केलंय आणि ते केलंय आणि मी इथे फिरलीये आणि मी तिथे गेलीये आणि मी या रेस्टॉरंटमध्ये खायला गेलीये आणि माझा Instagramचा फीड एवढा भारी आहे आणि माझे एवढे फॉलोअर्स आहेत. हे जे एक 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 फेक स्टोरी तयार करतो आपण, हं. राइट? की आपल्याला ज्याच्याने बरं वाटतं, त्या फक्त ते पॉझिटिव्ह गोष्टी टाकायच्या बाहेर. हां, हां. हां. फक्त सिलेक्टिव्ह पॉझिटिव्ह. हां, पॉझिटिव्हिटी. एकदम सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह. पॉझिटिव्ह. घरच्यांचं हेही असायचं, की काय तू किती स्ट्राँग मुलगी आहेस. म्हणलं स्ट्राँग होऊन मी थकलीये. वॉव! खूप वॉव! महत्वाचं आहे. वॉव! मी थकलीये. मला वॉव! नाही राहायचंय स्ट्राँग. राइट. मला फक्त राहायचंय. हे आय हे जस्ट खूप वॉन्ट टू एक्झिस्ट. हॅलो, लो, 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 लो. शार्दूल प्रत्येक एपिसोडला बहुतेक हेल्लो करायला लागला, पण ठीकच आहे आता येस, काय. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे द अमुक तमुक शोच्या या नवीन एपिसोडमध्ये. म्हणजे स्टॅट्स. म्हणजे स्टॅट्समध्ये. आणि जर तुम्ही बघताय आणि सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज जाऊन करा, आणि इतर प्लॅटफॉर्मवर ऐकतात तर प्लीज फॉलो पण करा. आजचा एपिसोड खरं तर खूप रॅन्डम एपिसोड आहे. आज माझी खूप जवळची मैत्रीण ऐश्वर्या, आम्ही जवळपास 3.5-4 वर्षानंतर भेटतोय ऐशू. भेटतोय. हो. हो, खूप काळानंतर भेटतोय. आणि ती ती व्यक्ती आहे जी आम्ही कॉलेजमध्ये असताना सगळेजण काय रेग्युलर कॉलेज अटेंड करायचे आणि घरी जायचे हं. आणि इतर वेळेस टाईमपास करायचे. पण ती त्यावेळेसपासनं ते आत्ताचं जे फार फॅड आलंय ना हसल कल्चरचं, ज्याच्यामधनं एक वेगळंच प्रेशर तयार होतंय, ज्याच्याबद्दलच आज आपण खरं तर बोलणार आहोत. पण ती प्रॉपर कॉलेजमध्ये असल्यापासून हसल करायची. म्हणजे आय हॅव सीन हर. एकतर ती आहे गडहिंग्लजची. तू ज्या पद्धतीने गडहिंग्लज म्हणालास, असं वाटलं काहीतरी फ्रेंच शहर आहे. नाही, मी जेव्हा गडिंग्लजची रे. कॉलेजमध्ये होते, तेव्हा इट वाज ऑल्वेज लाइक त्या अवघड नावाच्या गावची आहेस तू. तर ती पुण्यात आली आणि मग ती काय पीजीमध्ये राहायची. त्याच्यानंतर कॉलेज अटेंड केलं, की त्याच्यानंतर तिचे 2-2, 3-3 जॉब्स असायचे. ती क्लासेस घ्यायची वगैरे, वगैरे. आणि त्याच्यानंतर जी गायब झाली ती ग्रॅज्युएशन ती नंतर. शर्माजी की बेटी आहे म्हणजे. हो, हो, हो. मी सतत फिरते. म्हणजे मला कधीतरी मला ट्रॅक नाही ठेवतात, की नाही मी आत्ता यूएसएला आहे, नाही मग मी आत्ता न्यूझीलंडला आहे, मग आत्ता ऑस्ट्रेलिया आहे, नाही पुढच्या महिन्यात कंबोडिया चाललंय. आणि मला असं होतं, की काय आहे? तू तर Instagram अशी आहेस का? आमची मैत्रीण नाही. ऐश्वर्या आज सोबत आहे. तर हाय, ऐश्वर्या माझी वेलकम 4.5 ऐश्वर्या. तासापूर्वीची मैत्रीण आहे. हाय, वेलकम ऐशू. हाय, थँक यू. तर ऐशू बेसिकली सायकोलॉजिस्ट आहे. नाही, तिने काय काय? सायकोलॉजी केलं. हं, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल सायकोलॉजी करायला ती न्यूझीलंडला गेली. त्याच्यानंतर बरोबर. ती काय केलं मला नाही माहिती. तर मी यूएसमध्ये असताना ऑर्गनायझेशनल बिहेवियर सायन्सेस म्हणून एक प्रोग्राम होता. तर त्याच्यामध्ये परत मी दुसरं मास्टर्स केलं. म्हणजे कॉर्पोरेट कल्चरला तू जज करतेस. हो. नाही, ती जनरलच जज जनरली करते. जज करते, पण कॉर्पोरेटला अजून जास्ती. तर बेसिकली आजचा पॉडकास्टचा विषयच हा आहे, की हसल कल्चर. कारण ना आता खूप हे जनरेशन आहे. म्हणजे एकतर आपल्या वयातली लोकं सगळे आपण मिलेनियल्स आहोत, आणि हं. आपल्या वयातल्या लोकांचं ते सतत आता खूप आहे, की अर्धी लोकं सेटलमेंटच्या मागे लागलेली आहेत, की त्यांना काहीतरी एक सेटल्ड लाईफ हवी आहे. सगळे लोकं जॉब करतायत हं. आणि आता एक खूप मोठा चंक ऑफ पीपल आहे, जे त्यांना जॉब व्यतिरिक्त काहीतरी करायचं. कारण आत्ताच ती वय आहे. म्हणजे आपण हं. पण खरं तर पॉडकास्ट त्याच आत्ता सुरू करावं. करण्याचं कारण आहे. कारण आत्ताच ते वय आहे जिथे तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळणार आहेत बरोबर. गोष्टी, जिथे तुम्हाला नवीन गोष्टी ट्राय आउट हं. करायच्यात. म्हणून आत्ता लोकांना उड्या घ्यायच्या. ॲक्चुअली ते प्रेशर आहे माहिती आहे का, की आत्ता माझं सगळं सरळ चाललंय. मी काही चुकीचं करतोय का? सरळ हो, चाललोय म्हणलं, की हो. मला भीती वाटायला लागते. काहीतरी प्रॉब्लेम मी कमी करतोय का? मला सतत प्रेशर असलं पाहिजे. मला आयुष्यात 100 गोष्टीचं ताण असला पाहिजे. हे करू का ते करू? हे वाटलं, की हां, मग मी काहीतरी करतोय. आयुष्य प्रोडक्टिव्ह चाललंय. मी सकाळी उठलो, वेळेत कामं हं. संपली, संध्याकाळी 7-8 वाजता घरी गेलो, छान टीव्ही बघितला, वेळेत जेवलो, झोपलो, म्हणजे माझा दिवस प्रोडक्टिव्ह नाहीये. नाहीये. असं बरोबर. काहीतरी एक प्रेशर आलंय आपल्यावरती. पण असंही असतं ना, की कधीतरी लहानपणी आमचं असं असायचं, की द ईझिएस्ट आन्सर इज ऑल्वेज द रॉन्ग आन्सर.
राईट? की म्हणजे सोपं असेल प्रश्न तर मग ज्या उत्तरावर तुम्ही आलाय उत्तर चुकीचंच चुकलं. असणार आहे. हम्म. एवढं चुकलेलं पटकन कसं आलं हां. तर आपल्या स्किल्सवरती आपल्याला भरोसा नसतो, की बाबा आपण काहीतरी करतोय ते बरोबर करतोय किंवा आपण ज्या मार्गी लागलोय तो मार्ग बरोबर आहे. आपल्याला त्याच्यावर जास्त विश्वास नसतो. तर त्याच्यामुळे असं वाटतं की पटकन सक्सेस मिळालं किंवा पटकन प्रमोशन मिळाली ऑफिसेसमध्ये. तर मग असं वाटतं की अरे इज दिस द राईट वे? इज दिस व्हॉट आय वॉन्ट? हेच करायचंय की अजून काहीतरी करायचंय? की मला मी अजून जास्त काहीतरी करू शकतो का? याची आपण याचा विचार करायला लागतो आपण लगेच. तर पण प्रॉडक्टिव्हिटी दॅट इज नॉट दी ओन्ली प्रॉडक्टिव्हिटी, राईट? आपण आता रोज ऑफिसला जाणारी 9 ते 5 काम करणारी, 9 ते 6 काम करणारी लोकं असतील. तेही प्रॉडक्टिव्ह आहेत, तेही काहीतरी करतायत. पण या हसल कल्चरमुळे असं झालंय की आपण काहीतरी वेगळं नाही केलं किंवा आपण जास्त तास काम नाही आउट ऑफ द केले, बॉक्स नाही गेलं आउट तर ऑफ द बॉक्स नाही केलं तर आपण प्रॉडक्टिव्ह नाहीये, राईट? तर त्याच्यामुळे ते आपली पण एक तशी माइंडसेट बनून जाते की बाबा Right. आपल्याला काहीतरी वेगळंच करायचंय. आणि आपलीच नसते एक सामाजिक प्रेशर असतो की बाबा तू शाळेत चांगली होतीस तर तू काहीतरी वेगळंच केलं पाहिजे आयुष्यात. हो हो म्हणजे एरवी जे लोक बरोबर. करतात ते केलं भावंडांमध्ये तर तू हुशार होतीस हा. म्हणजे तुझ्याकडनं ते काहीतरी तू एक्सपेक्टेशन 90% पाडलेत ना मग तू असं केलंच कसं पाहिजे. 90% करून तू BA करतेयस? छे छे छे. आणि हे असे वाक्य माझ्या घरच्यांनी मला बोललेत. BAच करायचं असेल तर पुण्यात कशाला राहायचं? गडिंग्लजमध्ये कर किंवा कोल्हापुरात कर. पुण्यात राहायची काय गरज आहे, राईट? मग त्याच्यामुळे तेव्हापासून माझी जी धावपळ चालू झाली की नाही मी पुण्यात Prove आहे, करायला. प्रूव्ह करायला, जस्टिफाय करायला रादर की मी पुण्यात आहे कारण मला हे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मला याच्यासाठी मला पुण्यात राहायचंय. नाहीतर मग मी तिथे पण करू शकले असते. त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि हसल कल्चरचा एक मोठा हाही भाग आहे की तुमच्याकडे स्किल सेट्स असतील म्हणून तुम्ही त्या फील्डमध्ये जाता असंही नसतं. नसताना एक्सप्लोअर करणं, ते जे अननेसेसरी रिस्क असतात ते घेणं असतं. तर त्याच्यामुळे आज लाईक नाही मला जे कंड येतं, असतो तो एक राईट राईट, मग मला जे करता येतं ते मी करेन. आणि मला लहानपणापासून टीचिंगची आवड आहे. माझ्या आईबाबांच्या शाळा आहेत गडिंग्लजमध्ये. आणि त्याच्यामुळे मग शिक्षणाची तशी आवड होती, शिकवायची आवड होती. मग म्हणलं चला याच्यात जाऊयात आपण. पहिला 1 वर्ष तरी मी फारच लहान होते. मी 19 वर्षांची होते. आणि त्याच्या आधी हे सगळं करण्याआधी माझी अशी एक आयडिया होती की बाहेरची लोकं वेट्रेसिंग वगैरे करतात आणि किंवा असं McDonald's मध्ये जातात. मॅकडॉनल्ड्समध्ये. तर मी CCD आणि McDonald's वगैरे इंटरव्ह्यूज देऊन आले होते. पण घरच्यांचं होतं की असं हे आपल्याकडे ती बघण्याची दृष्टी फार वेगळी असते. खानदानी मुलगी. म्हणजे खानदानी मुलगी आणि तू असं वेटरगिरी करणार का वगैरे म्हणून. तर मग त्याच्यामुळे ते बाजूला राहिलं. मग करता काय येईल? मग त्याच्यानंतर मग मी शिक्षणाचा विचार केला. म्हणलं ठीक आहे ते मी करू शकते आणि मला आवडही होती, मला करताही यायचं. तर त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे हेच मॉनिटाईज करूयात आपण. आणि ज्या कोचिंग क्लासेसमध्ये मी लागले होते शिकवायला, मी GRE, SATचे वगैरे क्लासेस घ्यायचे, IELTS, TOEFLचे वगैरे. तर लहान आहे मुलगी म्हणल्यावर नाही हिला काही आयडिया नाहीये. हिला काहीच कल्पना नाहीये की मार्केट व्हॅल्यू काय आहे? किती पैसा हिला मिळाला पाहिजे टेक्निकली, पण आम्ही नाही देणार तिला कारण एक्सपिरियन्स नाहीये. तर मग ते पहिलं पाऊल लाइक गेटिंग युअर फूट इन द डोअर खूप अवघड होतं. आणि 21व्या वर्षी मी तेव्हा आता मी 29 आहे. 20-21व्या वर्षी मी 1.5 लाख महिन्याचे आरामात कमवायचे. वाव फक्त ट्युशन्स करून. आणि पण आत्ताही नाही करत कंपत अँझायटी तेवढे. देतेस तुम्हाला आता. राईट. तर एकदम आरामात. आणि जेव्हा मी त्याच्यानंतर न्यूझीलंडला जाण्याचा विचार केला, सगळ्यांनी मला शिव्या घातल्या. म्हणे कशाला जायचंय? पैसा तर तू बनवतीयस. तर तुला शिकायची पुढे काही गरज नाहीये. तू याच्यातच जर तू बरी होत गेलीस, अजून जास्त तुझं हॉरिझॉन्टली तुझं ग्रोथ होत गेलं, व्हर्टिकली जाण्यापेक्षा किंवा पॅरलली जाण्यापेक्षा, तर मग तुझं बरंच होणार आहे. राईट. मग म्हणलं नाही मला मास्टर्स करायचं तर मी जाणार. आणि जेव्हा कोणीच हे करत नव्हतं, जेव्हा याला हसल म्हणतात हेही माहित नव्हतं, मी तेव्हापासून ते करतेय. आणि सकाळी लिटरली माझा 7 वाजता दिवस चालू व्हायचा. मग 7 ते 10 वगैरे स्कूलला मुलं जाण्याआधी ट्युशन्स असायचे. मग संध्याकाळी परत स्कूल सुटल्यानंतर परत होम ट्युशन्स व्हायचे माझे. मग ते तसं सकाळी 7 ते रात्री 9-10 पर्यंत मी बाहेरच असायचे.
आणि पुण्याच्या सगळ्या टोकांमध्ये फिरली आहे मी. आणि मध्ये तरी अशी सायकलिंगची वेड होती मला, तर मी सायकलवर फिरायचे रोज. अगं तू आम्हाला काय म्हणजे हे दाखवायचंय का तू? पण तुला एक्झॅक्टली म्हणजे म्हणजे त्याच मुद्द्यावरती येतोय. हा कारण की आता म्हणजे मी पण आयुष्याला जाऊ दिलं की सांग सांग हं. सांग 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 कारण की मी तिच्यासोबत कॉलेजमध्ये होतो आणि ती आमच्यासोबत असताना हे सगळं करायची. हं. त्याच्यानंतर जो काय थोडा वेळ मिळायचा आम्हाला, आम्ही ज्यावेळेस हं. हँगआउट करायचं त्यावेळेस ती तिचं तेच सगळं हं. सांगायची की नाही नाही, माझे ही ही ट्युशन आहे, हे काय, हे काम आहे, ते काम आहे. आणि दॅट यूज टू बिल्ड ॲडेड प्रेशर ऑन अस, म्हणजे त्यावेळेस पण. आणि आत्ता पण काय म्हणूया, ती बाहेरच गेली, आज इकडे या देशात आहे, उद्या त्या देशात आहे, इकडे तिकडे. म्हणजे मला ना जेन्युनली आत्ता मिलेनियल्स बद्दल म्हणजे त्यांचं रिप्रेझेंटेशन म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की आपल्या जनरेशनमध्ये ही काही लोक होती हिच्यासारखी, जी काय म्हणूयात आउट ऑफ द वे जाऊन त्यांच्या करिक्युलम सोडून ठरलेल्या गोष्टी सोडून वेगळं काहीतरी करायचे आणि वेड्यासारखं कुत्र्यागत काम करायचे आणि काहीतरी अचीव्ह करायचे. आत्ता आपण त्या स्टेटला आहोत ना जिथे आपण मॅक्झिमम लोक नोकरीच्या मागे हं. आहेत, काहीतरी त्यांना स्टेबल इन्कम हवंय वगैरे. इथं ते ऑलरेडी प्रेशर तयार झालंय आणि आत्ता जेनझीज जे आहे ते ही ज्या लेवलचं हसल त्यावेळेस करायची ते आत्ता करायला लागले. त्याच्यामुळे ॲज मिलेनियल म्हणजे माझ्या जनरेशनमधली खूप पोरं मी बघतोय की आत्ता लोक जॉबच्या स्विच मारतायत. त्यांना वेगळं काहीतरी अरे करायचंय. टेन्शनच येतं कारण तू एखाद्या कंपनीत 4 वर्ष राहिलास तर सगळा जो तू 4 वर्ष का थांबला हो, इथं? हो, बरोबर. वेड्यास का तुला ग्रोथ हो, नकोय का? हो, हो, आणि हो. ती त्याचं कॉन्स्टंट भीती तयार होते हो. किंवा आपल्याला प्रॉब्लेम काय आहे, मी आता खूप कॉर्पोरेट शब्द येतात पण लिनियर ग्रोथ सरळ चाललंय ना दर वर्षाला 5-10% वाढतंय. हम्म. काहीतरी वाईट चाललंय. हो. जंप मारा 15% घ्या. तुम्हाला लाँग टर्म गोल बघा ह्याचं बघू बघू देतच नाहीत. म्हणजे त्याचं पॉप कल्चरमुळे एक असं Instagramचं एक प्रेशर आलंय का आपल्यावरती. बरोबर, म्हणजे बरोबर. आता हा म्हणाला जसं तू जर रोज मला वेगवेगळ्या देशात दिसत असशील तर मला असं वाटणार चायला मी इथून काय जातो बा रोज हिंजवडीला जातोय, हडपसरला जातोय, लईतले डेक्कनला जातोय, खराडीला जातोय, बास. हो. ह्याच्या पलीकडे माझ्या आयुष्यात काही नाही. नाहीच आहे. माझं आयुष्य संपलं. हो. हम्म, पण हम्म. आपल्या आईवडिलांनी हेच केलं आणि ते सुखी सुखी आहेत होते. आता. हो हो आणि त्या ऍब्सोल्युटली. हसलमध्येच काय होतं म्हणजे आता हो. आपल्यासारखं समजा कोणी सांगली, हम्म, सातारा, कोल्हापूर किंवा हम्म, जळगावचं छोट्या गावातनं हम्म, आला हम्म, असेल, हम्म. तर आपल्याला काय होतं 29व्या-30व्या वर्षी ना जे हसल करणारे असतात ते आय-टीमध्ये जॉब करतात. प्लस बायकोच्या नावावरती कोणाच्या तरी कन्सल्टिंग करत असतात हो. मित्राच्या ह्याच्यात आणि ते 1.5 कोटीचा फ्लॅट घेतात, कार घेतलेली असते आणि मी काहीच करू शकत नाही. आता तर मला हो. प्रेशर यायला लागतं रे बरोबर. आणि प्रत्येकाची वेळ वेगळी आहे ना. हम्म, हम्म, मग मी नाही करत आहे, मग माझे आई-वडील मला बोलायला लागणार. माझा भाऊ-बहीण म्हणणार, "बघ अरे तुझ्या मागणं येऊन गेला पुढं तो. हम्म, त्याने हम्म. घर घेतलं. पुण्यात घर घेतलं." "अरे कुठं घेतलं पुण्यात ते तर सांगा." तू काय तर उगाच म्हणजे आणि मग मला वाटतं, की मी कमी करतोय काहीतरी मी हा मी असं मी अजून हा मी 4 जॉब केले पाहिजेत. माझं शरीराची वाट लागली तरी चालेल. माझं मेंटल हेल्थ गेली भोसड्यात. बट थँक्यू फॉर ब्रिंगिंग द टॉपिक. मला आयुष्यू तुला हेच विचारायचं होतं की काय म्हणूयात, सगळेजण ना त्याच्या आउटकम बद्दल बोलतात, त्याच्या हं. आउटकम्स बद्दल विचार करतात की हम्म, हसल हम्म, केलं. हम्म, आत्ता लोक या कॉन्व्हर्सेशन मध्ये पण ना की हम्म. हा 1.5 लाख रुपये कमवायची महिन्याला, बट नो वन इज गोइंग टू अंडरस्टँड की त्यासाठी काय काय गोष्टी कॉम्प्रोमाइज हां. करायची. तर बरोबर. आय काय-काय थिंक सॅक्रिफाईस केलंस? हा खूप तर आय थिंक खूप त्या जास्त. गोष्टी पण इफ यू कॅन टेल अस की हम्म. काय काय गोष्टींना काय काय लेवल पर्यंत तुम्हाला सॅक्रिफाईस करायला लागतं. म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, तुला तुझ्या भावाचं लग्न मिस करावं लागलं होतं, सख्ख्या सख्ख्या भाव. जुळ्या भावाचं, कारण तू बाहेरच्या देशात होती आणि बरोबर तुला येत आहे. म्हणजे बरोबर. यू ऑल्सो कॉम्प्रोमाइज ऑन सो मेनी थिंग्स. मला आय थिंक मी हे स्टार्ट करेन की फक्त सोसायटल प्रेशरच नाही आहे आपल्यावर, आपण स्वतः पण आपल्यावरती फार प्रेशर घालतो. लाईक कधी कधी घरी सांगताना पण मित्राने फ्लॅट घेतली आहे, हे मी घरी सांगू की नाही सांगू, की म्हणजे आई बाबा मला म्हणतील की बघ तो त्याने फ्लॅट घेतली तू काय करतोय, राईट. तर ते दुसऱ्यांनी आपल्यावर प्रेशर टाकण्याआधी आपण स्वतःवरती फार प्रेशर टाकतो त्याचा, राईट. आणि मग त्याच्यामुळे आपली अशी एक मानसिकता होऊन जाते की नाही, आपण जोपर्यंत त्या पॉइंटला पोहोचत नाही तोपर्यंत आपण या गोष्टी शेअर नाही करणार, किंवा मग त्या पॉइंटला पोहोचेपर्यंत आपल्याला काय काय करावं लागेल, किती झटावं लागेल, किती तास काम करावे लागतील, काय काय वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला डोकं घालता येईल, हं. ही एक आपण स्वतःवर ते काय टाकून घेतलेली गोष्ट आहे. बरोबर. करेक्ट. आणि मग दॅट बिकम्स द नॉर्म, राईट. ते आपल्याला नॉर्मल वाटायला लागतं. आपण जर त्या स्पीडने नाही जात असू तर आपल्याला वाटतं की समथिंग इज रॉंग, काहीतरी चुकतोय आपण, काहीतरी कुठेतरी आपण मागे पडतोय, राईट. राईट. आणि त्या सेल्फ कम्पॅरिझनमुळेच असं होतं की बाबा
मी पण हे केलं पाहिजे. अरे त्याच्यामध्ये ती म्हणते पैसा जास्त आहे. आता इन्फ्लुएन्सर्स करतात. काही लोकांनी माझ्या ओळखीतल्या काही लोकांनी चालू केलं. आता तुझंच उदाहरण घे, तुमचंच घ्या फॉर दॅट मॅटर, की मी सांगितलं, "नाही, नाही तू पण कर. तू फिरतीयेस ना, तर ट्रॅव्हल ब्लॉगिंगला खूप पैसा आहे, तर तू चालू कर." राइट? पण माझ्याकडे तो स्किल सेट नाहीये. हम्म. माझ्याकडे स्किल सेट नाहीये म्हणण्यापेक्षा मला शिकण्याची आवडही नाहीये. त्या हम्म. क्षेत्रातच माझी आवड नाहीये. तर मग व्हाय विल आय पुश मायसेल्फ टू गेट इनटू अन अनकम्फर्टेबल झोन, जिथे मला माहितीये की मी किती वेळ घालवणार आहे, त्याच्यामधनं जे आउटकम तू म्हणालास ते ॲब्सोल्युटली नील असणार आहे माझ्यासाठी. हम्म. राईट? मला ना त्याचं एक जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे ॲट द एंड ऑफ द डे. मला ना त्याच्याबद्दल स्वतःबद्दल असा गर्व वाटणार आहे की बाबा मी हे काहीतरी केलं किंवा मी हम्म. असं केलं. आणि त्या नादात आपण इतक्या साऱ्या गोष्टी मागे टाकतो. आपण रिलेशनशिप्सना इग्नोर करतो. हम्म. आपण फ्रेंडशिप्सना इग्नोर करतो. आणि मी रिलेशनशिप जेव्हा म्हणते हे फक्त रोमॅन्टिक पार्टनर्सच नाही, आई-वडील पण. आई वडील असू देत, घरचे असू देत, बरोबर. भाऊ बहीण, वहिन्या, काका काकू, मित्र मैत्रिणी, जे कोणी असेल फॉर दॅट मॅटर. आणि हे फार लेट कळायला लागतं की मी एवढी झटतीये पण कशासाठी. हम्म. राईट? मला एवढा पैसा बनवलाय मी, पण ना मला फिरता येतंय. खर्च कुठे करणार? एवढा पैसा घेऊन मी हम्म. करणार काय काय आहे? करायचं काय त्या कमवून? राईट? आणि मग त्याच्यामुळे असं होतं की बाबा आपण किती कमी पडतोय. हम्म. आणि ही जी सवय लागते ना की बाबा हम्म. ठीक आहे, लहान गोष्टी, मग देन हळूहळू तुम्ही टचमधून बाहेर पडता. हम्म. आणि त्या याच्यामध्ये असं एक मला फिलिंग आली एक 2-1 वर्षांपूर्वी की मी काहीही केलं तरी आयुष्य पुढे होतच राहणार आहे. माझ्या अवतीभोवती जे माझी लोकं आहेत, हम्म. फॅमिली आहे, मित्र-मैत्रिणी वेळ आहेत, थांबणार नाही वेळ तशात. नाही थांबणार आहे. राईट? आणि मी आत्ता वेळ नाही केला, 10-15 वर्षांनी माझ्याकडे कोट्यावधी रुपये असतील. पण जर माझ्याकडे ती लोकच नसतील, हम्म. तर त्याचा काय अर्थ आहे? हम्म. राईट? मला पीस ऑफ माइंड नसेल, मला शांतताच नाहीये. मी सतत त्या अँक्झायटी मोडमध्ये काम करतीये, की बाबा पुढे काय करायचंय, पुढे काय करायचंय, पुढे काय करायचंय. तर मग ते तसंच कंटिन्यू होत राहील. हो, राईट? पाहिलं फुल ते सगळं. हां, सगळं सगळं होत जाईल आणि तुम्ही तुमच्याच जगात इतके हरवून जा. हरवून जाता हो. की असं वाटायला लागतं की बाबा माझ्या आजूबाजूला काय होतं त्याचा मला काही फरक नाही पडत. हम्म. आजकाल ती एक माइंडसेट असते, त्याचं आहे ना करू देत ना, तो काशी घालतो ना तो घालू देत, बरं. आपलं काय आहे. पण जेव्हा त्या मित्राला किंवा मैत्रिणीला फॉर दॅट मॅटर गरज असते आपली आणि तेव्हा आपण पाठ फिरवतो, जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा तोंड वर करून जाता येत नाही त्याच लोकांकडे. हम्म. राईट? ज्या लोकांना आम्ही नाही वेळ देऊ शकलो किंवा ज्या लोकांना आम्ही सपोर्ट नाही करू शकलो, तर किती म्हणजे किती निर्लज्ज असाल तुम्ही जर फिरून त्याच लोकांकडे गेलात तर. हम्म. राईट? हम्म. हम्म. मग मला असं परवा पण मी घरी बोलता बोलता हे म्हणाले, म्हणलं माझ्यासाठी पैसा सेकंडरी आहे. असं नाही की मला पैसा नकोच आहे लाईफमध्ये. पैशाने काम चालतं, पैशानं सगळं होतं, जगात पैसा पाहिजे. पण किती पैसा पाहिजे? कम्फर्टेबली जगायला किती पैसा लागतो? त्याच्या व्यतिरिक्त जर माझ्याकडे ती माणसं असतील, तर माझी लाईफ केवढी सुंदर असेल. राईट? किती हॅपनिंग असेल फॉर दॅट मॅटर. राईट? आणि त्याच्यामुळे मग माझं असं झालं की नाही, मला लोकं पाहिजेत. मी आता ब्रेक घेतला 1-1.5 वर्ष, की बाबा नाही, मला जग फिरायचंय, मला लोकांसोबत वेळ घालवायचाय, मला माझ्या घरच्यांना असं रिअक्वेंट हम्म. करून घ्यायचंय, की हम्म. मी कोण आहे, आत्ता मी कोण आहे, आत्ता ते कोण आहेत या घडीला. बघा कुठे आहेत, काय हम्म. आहेत, हम्म. त्यांना माझी गरज आहे का, मला त्यांची गरज आहे का, एनिथिंग फॉर दॅट हम्म. मॅटर. हम्म. हम्म. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हो, हो. अगदीच अगदीच. आणि मला तू जे आत्ता केलंयस आयुष्यात, मला केलं होती ते एकच कॅरेक्टर आठवतं. बनीचं जे कॅरेक्टर आहे याचं रणबीर कपूरचं, मला त्या कॅरेक्टरची भीती वाटते. हम्म. मला असं होतं की मैं उडना चाहता हूँ, मैं दौड़ना चाहता हूँ, मैं भागना चाहता हूँ, मैं काय बाबा पुढे जिंदगी हम्म. 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 सगळं जग फिरायचं हम्म. वगैरे. हो, मलाही करायचं ते, पण मला हे नाही झेपणार आहे. हो. हम्म.
मला मला सगळ्यात महत्त्वाचं तेच वाटतं ना, की ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टींकडे, हसलकडे, त्याच्या आउटकमबद्दल आउटकम अप्रोचने बघायला जातो, की हे केल्यानंतर मला हे मिळणार आहे. हे म्हणजे ऑफकोर्स ते गणित आहे आणि तुम्हाला 2, 2, 4, 2, 6 ते मल्टिप्लाय होऊन त्याचं जे हां. काही आउटकम यायचं येणार आहे. बट ॲट द सेम टाईम ज्या व्हल्नरेबिलिटीजमधनं तुम्ही जाता ना, त्याच्याबद्दल ते अॅड्रेस करायला रेडी नसतो आपण आणि कदाचित ना त्याचा विचारही केला जात नाही. नाही, नाही. करेक्ट, म्हणजे करेक्ट. मला आत्ता या क्षणी हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे करायचंय. पण ॲट द सेम टाईम एकतर ना मला खूप जास्त आपल्या मिलेनियल जनरेशनचं यासाठी कौतुक वाटतं, की आपल्या समोर आपल्या आई-वडिलांची उदाहरणं आहेत, की जे ते या व्हॅल्यू सिस्टमने जगत आलेत हां. आणि ते या गोष्टींना इम्पॉर्टन्स देत आले त्या वयात आणि हो. त्या वेळेत. आत्ता चं जे जेन-झी जनरेशन आहे ना, ते खूप जास्त घाईत पळतंय वगैरे, वगैरे आणि आपणही कदाचित ते ते त्यांचा पेस मॅच करण्यासाठी पळायला जातोय. आपण स्वतःलाही त्या व्हल्नरेबल सिच्युएशनमध्ये टाकायला करेक्ट, जातोय. करेक्ट. म्हणजे आपण जे आता 29-30 ला बर्नआउट झालोय असं हां. म्हणतोय, हं. ते 22-23 ला बर्नआउट होतायत. हो. हो, त्यांना मिड लाईफ क्रायसिस 21व्या-22व्या हो, वर्षी हो. होतोय, की हो, मी काय करू? 25शी नवी 40शी म्हणतात. म्हणजे हो. काय? खरंच आहे. आणि काय करायचंय? मी शब्द टाळत होतो, पण मला असं वाटतं आपण तोच शब्द वापरला पाहिजे. इट शुड बी कॉल व्हॉट इट इज. टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. हो, ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटीच करायचं काय? खूप, हं. म्हणजे खूप. हे सगळं जे छाती बनवणं, हे मिळवणार आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, हे करणार, मी ते करणार. पण त्यांनी बर्नआउट होतं ना, आपलं फाटतीये ना, आणि फाटते हे सांगायलाच कोणी नाहीये. हं, हं. कोणीच नाहीये. आणि जी लोकं सांगतायत ना, त्यांना पण असं वाटतं, की "अरे, आम्ही पण केलंय हे." लाइक तुझं काय नवीन आहे? हं, हं. आणि त्याच्यामुळे मेंटल हेल्थ इश्यूज वाढत चाललेत. त्या एका फक्त पॉझिटिव्ह टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमुळे फॉर दॅट मॅटर आपल्याला वाटतं, की हेच बरोबर आहे, राइट? आणि हे जर केलं तरच माझी लाईफ सुरळीत जाणार आहे, तरच मी 40शीला फायनान्शियली इंडिपेंडंट होणार आहे आणि मी बोट घेणार आहे आणि मी इथे घर घेणार आहे आणि मी इथे बंगला घेणार आहे, जे काही असेल ते. आणि त्याच्यामुळे असं होत जातलंय, की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. मी असं नाही म्हणत आहे, की बाबा हो. निगेटिव्हच राहिलं पाहिजे आयुष्यात, करेक्ट. असंही ऑप्टिमिस्टिक नाहीये. आहोतच आपण. असलं पाहिजे, हो. ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे. पण अं, आपल्याला झेपतंय का? हे बघून पॉझिटिव्हिटी आणणं ॲब्सोल्युटली. हे फार गरजेचं आहे. मारुती 800 तुम्ही 120च्या स्पीडने नाही नाही पळवली जाऊ पाहिजे. शकत. हो, हो, नाहीच. हो. ती बंद पडणार, टायरी तिच्या निघून पडतील, काहीतरी होईल. इट्स नॉट गोइंग टू एंड वेल. हं, ठीक हं. आहे? पण ॲट द एंड ऑफ द डे एक देह आहे तुमच्याकडे, राइट? त्या देहाची काळजी न घेता तुम्ही पळवताय, पळवताय, पळवताय आणि का? कारण कोणी दुसरं पळतंय, राइट? ते दुसरं पण नाही, कोणीतरी लहान पळतंय, हं. ठीक आहे? म्हणून तुम्हाला त्यांच्यासोबत पळायचंय किंवा त्यांच्या एक पाऊल पुढेच राहायचंय. कोणासाठी एक्झाम्पल देताय, हं. राइट? आणि उद्या हे मॅटर करणार आहे का? याचा विचार करून जेव्हा तुम्ही पुढे जायला लागता, तेव्हा द ग्रँड स्कोप ऑफ थिंग्समध्ये कळतं, आपण काहीही केलं तरी काहीही फरक पडणार नाहीये. ठीक आहे? आपल्या आयुष्यात थोडाफार फरक पडेल, पण ग्रँड स्कीम ऑफ थिंग्समध्ये काहीही फरक नाही पडणार आहे. करेक्ट, काहीच करेक्ट. नाही. आणि मग त्याच्यामुळे आणि ते लहान करतात आणि कंपॅरिझन पण मग त्यांच्यासोबत व्हायला लागते आपली, की बाबा बघ, तो शेजारचा तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे आणि बघ तो काय-काय करतो. आता एकदा मी एका माझ्या फ्रेंच क्लासमधल्या एका हं. मुलीसोबत मी बाहेर गेले होते. ती आहे 20 वर्षांची, ठीक आहे? आणि तिची एक मैत्रीण आली तिथे. ती होती 22-23 वर्षांची वगैरे आणि ती इन्व्हिटेशन कार्ड्स देत होती, की हं. माझं एक्झिबिशन आहे, क्लोथिंग हां. एक्झिबिशन, ते तुम्ही बघायला या. येस. 22-23व्या वर्षी. म्हणलं ओके. तर म्हणलं तू काय शिकतीयेस का? की युजुअली फॅशन स्कूल्समध्ये ते शेवटच्या वर्षी ते एक शो करतात. हां. मला वाटलं तसं काहीतरी असेल. ना हां, हां, हां. ती ॲक्चुअली तिचं स्वतंत्र शो टाकत होती. हं. म्हणे त्याच्या व्यतिरिक्त मी मॉडेलिंग करते, मी व्हिडिओ एडिटिंग करते, मी डिजिटल मार्केटिंग करते, सोशल मीडिया करते आणि त्याच्या व्यतिरिक्त मी डिझाइन करते आणि मग मी फॅब्रिक सोर्सिंग करते आणि मी दुसऱ्या लोकांसाठी एक्झिबिशन्स लावते. म्हणलं अगं बाई तू झोपते तरी का? तू खाते काही? लाइक काय कधी वेळ मिळतो? म्हणे मी 6वी पासून चालू केलंय हे सगळं करणं. 6वी पासून. सॉरी मी ब्रेक करू का? पण हे जे हां, आता तू सांगितलंस ना, हां, ह्याच बाबतीत ना थोडंसं डायसेक्ट केलं पाहिजे आपण ना. हां. लोकं काय बोलतात आणि काय असतं. म्हणजे ना, मी मी डिझायनिंग करते. Canvaमध्ये डिझायनिंग करतो.
मी हम्म. एडिटिंग करते. Vimeo वरती किंवा कुठल्या तरी ॲपवरती एडिटिंग करतो. मी सोर्सिंग करते. काय Instagramवरच्या मास्टर 4 फॉलोअर्सना काय म्हणतात 4 पेजेसना करायचा फोन आणि त्यातले जे चांगले लाईक्सवाले त्याला कॉल करायचा आणि ते मागवायचं. त्याला सोर्सिंग करते म्हणत नाहीत. नाहीत. कुठं गांधीनगरला जायचं, कपडे विकत आणायचे आणि त्याला स्वतःचा लेबल लावून विकणं म्हणजे मी फॅशन डिझायनर होत नाही. आणि असं लोकं सांगतात आणि आपल्या सारख्या साध्या भोळ्या माणसाला ना वाटते, "अरे केवढं करतायत हो लोकं, आपण काहीच म्हणजे हे हो चांगलंच आहे. हो ती जी बरोबर करते ते आहे. काही चुकीचं नाही. हो हो पण हो त्याचं लेबलमुळं ते प्रेशर येतं, की हे किती भारी करतात. आपण काहीच करत नाही आहोत." हो हो बरोबर आहे. ॲब्सोल्युटली काही सेन्स बनत नाही त्याचा. आणि पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? लोकांना असं वाटतं की ते ॲक्चुअली करतायत, राईट? तर तुम्ही ते फेस व्हॅल्यूवरती घेता, की बाबा हे करत असेल, केवढं करतीये ही मुलगी, हम्म. केवढी टॅलेंटेड आहे. कारण का? टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. हम्म. मी एवढं करतीये, मी एवढी प्रॉडक्टिव्ह आहे, मला मी हे केलंय आणि ते केलंय आणि मी इथे फिरली आणि मी तिथे गेली आणि मी या रेस्टॉरंटमध्ये खायला गेली आहे आणि माझा Instagramचा फीड एवढा भारी आहे आणि माझे एवढे फॉलोअर्स आहेत. हे जे एक 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 फेक स्टोरी तयार करतो आपण, हम्म. राईट? की आपल्याला ज्याच्याने बरं वाटतं त्या फक्त पॉझिटिव्ह गोष्टी टाकायच्या बाहेर. हां, हो फक्त सिलेक्टिव्ह पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हिटी एकदम सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह, पॉझिटिव्ह. एकदम सिलेक्टिव्ह. आणि द फनीएस्ट थिंग याच्याबद्दल असं आहे, की माझ्या वयाची जी लोकं आहेत, जे या हसल कल्चरमध्ये माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी आले असतील, पण जे आलेत, नकळत किंवा एक सोसायटल प्रेशर असू दे, स्वतःचा प्रेशर असू दे स्वतःवरती, ज्याच्यामुळे जे आलेत, त्या सगळ्यांना माझ्याकडे बघून हेवा वाटतो. म्हणजे उठता बसता असं त्यांचं असतं, की बाबा तुझी लाईफ किती छान आहे ना. म्हणजे तू फिरतेस, हे करतेस, ते करतेस. म्हणलं या पॉइंटला येण्यासाठी मी जी घासली आहे ना, ती मलाच माहिती आहे. आणि ठीक जे आहे? सॅक्रिफाइसेस जे केले सॅक्रिफायसेस केलेत तेही मलाच माहिती आहेत. ठीक आहे? दुरून डोंगर साजरच दिसतं. आता मी बाहेर राहिले म्हणून नाही यूएसची लाईफ भारी, यूएसमध्ये असं, न्यूझीलंडमध्ये असं काही नाही. तिथे गेल्यावर पण घासावीच लागते. तिथे गेल्यानंतर जास्त घासावी लागते इनफॅक्ट. का? कारण तुम्हाला ती सिक्युरिटी नेट नाहीये. इथे काय, एक नाही झालं की दुसरं असेल, कोणीचं ओळखीचं माणूस निघाला की तिथून आणि कुठेतरी 2 लिंक महिने जॉब लागून नाही केलास तर घरातनं बाहेर नाही काढत आहे तुला कोणी. कोणीही काढत नाहीयेत, राईट? पण तिथे गेल्यानंतर तुम्हालाच करावं लागतंय सगळं. पुढे तुम्ही उद्या काय करणार आहे? तुम्ही कुठल्या कंपनीजमध्ये अप्लाय करणार आहे? तुमचं शिक्षण कधी होतंय? शिक्षणासोबत मला जॉब करायचंय का? मग व्हिसा रिस्ट्रिक्शन्स काय आहेत? मग त्याच्या अंडर मी परत काय करू शकते? आणि मग याचा मला सीव्हीसाठी उपयोग होईल का? हा विषय मी जर कॉलेजमध्ये मास्टर्स करताना घेतला, याचा मला पुढे उपयोग होणार आहे का? हे सगळं तुम्हाला स्वतःला बघावं लागतं. कोणी तुम्हाला सांगणारं नाहीये तिथे. कारण इफ नो वन हॅज बीन इन युअर शूज, ते तुम्हाला नाहीच सांगू शकणार. कोणीच नाही सांगू शकणार. मी भलेही माझ्या आई-बाबांना विचारो किंवा कोणाला विचारो, जे त्या प्रोसेस थ्रू गेलेत, त्यांनाच माहिती असतं बरोबर की आहे ते स्ट्रगल्स काय आहेत, राईट? इथे बसल्यानंतर सगळं वाटतं की अरे किती छान आहे, किती सुंदर देश आहे तो आणि यूएस डॉलर्समध्ये किती. अरे इन्फ्लेशन पण तेवढंच आहे. देते पण US कॉस्ट ऑफ डॉलरमध्येच ना. हो, कॉस्ट ऑफ लाईफ पण तेवढंच आहे तिथे. तर त्याच्यामुळे इट्स लाईक असं नाही की बाबा मी इथे 60,00,000 इथल्या करन्सीमध्ये 60,00,000 कमवतीये आणि इथल्या करन्सीमध्ये जर मी 10,00,000 इथे जर खर्च करत असेन, असं नाही की मी तिथेही तेवढंच खूपच करतेय. आता महत्वाचा मुद्दा काढला कारण मला ना हे एस्पेशली गावाकडे ना म्हणजे हां. इस्लामपुरात हे खूप होतं की 70 लाख रुपये कमवतो. अरे पण तिथं कॉस्ट ऑफ लिव्हिंग तेवढीच आहे. तेवढीच तो आहे. तो इंडियात येऊन 70 लाख रुपये स्पेंड करणार आहे का? नाही ना. नाही. हो तो अरिझोनात राहतोय तर 70 लाख रुपये तिथे तिथेच खर्च लागतात. करणार तिथे आहे. 50 लाख हो, रुपये खर्च होतात. हो हे हो. कंपॅरिझन आणि मग त्याच्यामुळं काय होतं आपली 10-12 लाखाची सॅलरी तुटपुंजी वाटायला लागते. मग हो आपली फाटायला खूपच लागते. मग आपल्या आई-वडिलांना आणि त्यांचा सांगण्याचा हेतू तो वाईट भारी आहे नसतो. नाहीच आहे. हो, हो, त्यांना हो. त्यांचा सांगण्याचा हेतू असतो तुमचा मुलगा केवढा कमी कमवतो. हं, हं, मला हं. त्याच्यात जास्त हो, त्रास हो, होतो. हो, हो, हो. असं हं. कॉन्स्टंटली आणि मला सांग तू तिकडे बारटेंडिंग पण केलंस ना काही काळ? मी कसिनोमध्ये काम केलंय. तर मी टीचिंग केलंय. त्याच्यानंतर मी कसिनोतली टीचर. त्याच्यानंतर मी जिथे दोन्ही देशात टीचिंग असिस्टंट आणि रिसर्च असिस्टंट म्हणून काम केलंय. युनिव्हर्सिटीमध्ये असताना. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी पिटापेट नावाचं एक चेन आहे, कनेडियन चेन आहे बहुतेक. तिथे मी वेटरेसिंग केलंय. मग त्याच्यानंतर मी क्लीनिंगचं काम केलंय. जॅनिटरचं? हां.
कमर्शियल बिल्डिंगमध्ये म्हणजे स्कूल्स झाले, हे झाले, कॉन्ट्रॅक्टमध्ये अंडर द टेबल पैसा मिळायचा मला, हम्म, राईट? पण हे मी इथे नाही सांगू शकत ना, हम्म. राईट? का? कारण अरे सरांची मुलगी, कारण शैक्षणिक संस्था आहे आमची, तर त्याच्यामुळे 100 ते माणसं कामाला आहेत. 100 माणसं कामाला आहेत, तर त्याच्यामुळे असं होतं की अरे मॅडमांची मुलगी, सरांची मुलगी, तिथे जाऊन साफसफाई करते, तर या गोष्टी नाहीच माहिती लोकांना, हो. राईट? पण केलंय मी ते. पण मग ते तसं होत 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 मग आय वॉज लाईक ॲट दी एंड ऑफ इट, म्हणलं मला काहीही करायचं नाही. मी येण्याआधी घरच्यांना पण सांगितलं होतं, मला लग्नाचं विचारायचं नाही, मला शिक्षणाचं विचारायचं नाही, मला कामाचं विचारायचं नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी परत जाईन. मला कुठे जायचंय मी तिथे जाईन, सांगून जाईन, असं नाही की पळून जाणार आहे. पण मी जोपर्यंत मानसिक माझी तयारी नाहीये तोपर्यंत नाही विचारायचं मला. कारण हे बास झालंय मला. आणि घरच्यांचं हेही असायचं की काय तू किती स्ट्रॉंग मुलगी आहेस. म्हणलं स्ट्रॉंग होऊन मी थकलीये. वाव खूप वाव महत्वाचं आहे. वाव मी थकलीये. मला वाव नाही राहायचंय स्ट्रॉंग. Right. मला फक्त राहायचंय. हे आय हे जस्ट खूप वॉन्ट टू एक्झिस्ट. हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे ऐश्वर्या, म्हणजे थँक्यू फॉर शेअरिंग दिस. कारण ना आत्ताचं हे सगळं आपण हसल कल्चर बद्दल वगैरे बोलतोय ना, हे काय करते बेसिकली आपल्याला तर ना एक मनी चर्निंग रोबोट्स मध्ये कन्वर्ट करते. खरं? आता म्हणजे अम्बिशियस असण्यात, महत्वाकांक्षी असण्यात काहीच गैर नाहीये, आणि ते सगळ्यांनीच असावं. असं पण नाही म्हणजे आळशी नाही म्हणत आहे हो आपण. हो हो, पण फक्त ना आपण त्याची ग्लॉसी आणि ग्लॅमरस साईड हो, बघतो हो, आणि फक्त हो, काय चमचम दिसते आपल्याला, पण हो. त्याच्या मागे लागणारे एफर्ट्स, या सगळ्यामधनं ना मला आणखीन एक खूप इम्पॉर्टंट पॉइंटवर टच अपॉन करावं असं वाटतं, ते म्हणजे एकटेपणा. कारण हे सगळं करत असताना तुम्ही भयंकर एकटे असणार आहात, म्हणजे आय एम शुअर. म्हणजे मी अगदी. पण काही पार्ट त्या म्हणजे मुंबईत गेल्यानंतर हे लिटरली हसलिंग चा प्रयत्न होता हो, आणि हो, हो. आय हॅव बीन डुईंग ऑल ऑफ दॅट. तर एकटेपणाबद्दल कोणी बोलतच नाही. तुम्ही ज्यावेळेस काय फक्त एक काहीतरी गोल म्हणून, अँबिशन म्हणून कामाकडे बघता, सतत त्याच्या मागे वेड्यासारखे धावता, त्याच्यानंतर तुम्ही एकतर स्वतःला इतकं अलिप्त करून हो, घेता हो, आणि हो. त्याच्यातनं एकटेपण, लोनलीनेस इतका खूप येतो. येतं रे, तुम्ही खूप फॅमिली वगैरे जास्त. सगळं, कारण तू आता जे हो, सांगितलंस ह्याच्यात ना तुझा हो. फॅमिली सोबत कनेक्ट राहतोय ना, मित्रांसोबत काहीच राहतोय, नाही. रिलेशन्स, काहीच नाही. रोमॅन्टिक रिलेशन, सगळं सगळं. सगळं बॅकसीट घेऊन जातं आणि त्याच्यानंतर पण प्रॉब्लेम हा होतो ना, की हे कळेपर्यंत, ही अक्कल येईपर्यंत ना, वेळ गेलेला हम्म. असतो. आणि लोनलीनेस हे फार फार इतकं असं अंडर द रग स्वीप केलेली ती गोष्ट आहे ना, की मी लिटरली हे परवाच आई-बाबांना सांगत होते, की दिस इज ऑल्सो द अदर साइड ऑफ इट. आता लोनली का? आई-बाबा आपल्यासाठी सतत असतील. हम्म. कुठेही गेले, काही केलं, मला माझ्या आयुष्यात चांगलं घडतंय, वाईट घडतंय, काहीही असू देत, आई-बाबा तरी नक्की कॉन्स्टंट आहेत राईट. त्याच्यामध्ये, बरोबर. राईट? पण जेव्हा मी बाहेर होते आणि मी 16व्या वर्षापासून बाहेर आहे, माझं असं असायचं की मी माझे प्रॉब्लेम्स घरी का घेऊन जाऊ, राईट? सिरियसली, राईट? कारण सेम मी हां, सांगितलंच नाही कधी, हां, आणि हो. मी 15व्या वर्ष घरातनं बाहेर पडलो. हां, हां. आणि आई-बाबा म्हणे, "नाही सांगायचं. मग आम्ही काय परके आहोत का?" म्हणलं, "नाही. तुम्ही परके आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, असातला भाग नाहीच आहे. प्रॉब्लेम हा आहे, की मी तुम्हाला काहीतरी सांगेन. तुम्ही मैलोमैल दूर आहात. तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकत नाही ॲट दॅट पॉइंट इन टाईम. माझे प्रॉब्लेम्स तुम्ही फिक्स करू शकत नाही. मला 2 शब्द चांगले बोलू शकता माझ्याशी. त्या 2 मिनिटांसाठी मलाही बरं वाटेल. पण फोन ठेवल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जो त्रास होईल ना, तो मला सहन नाही होणार." वाव, एक्झॅक्टली. राईट? व्हेरी आणि इम्पॉर्टंट. आय कांट पुट यू थ्रू दॅट. राईट? तुम्हाला तुमचं आयुष्य आहे, तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला तुमचे चढ उतार वेगळे आहेत. हे सगळं मला मान्य आहे. आणि मी असं नाही की मी कधीच नाही सांगणार. मी एकदा त्याच्यावरती मात केला, आय एम ओव्हर इट. मी तुम्हाला येऊन सांगेन की हे असं असं झालं होतं. सॉरी, मी जरा डिस्टंट होते. सॉरी, मी तुमच्याशी जास्त बोलू नाही शकले, कारण त्यावेळेला मला हे योग्य नाही वाटलं. राईट? पण याचा अर्थ असा नाही की मला तुमच्यावरती प्रेम कमी आहे, मला विश्वास नाहीये तुमच्यावरती. यातला भाग नाहीच आहे. पण मला ऍक्च्युली ह्याच्यात थोडंसं काउंटर हे पण आहे, कारण का हां. आता मला काही बाबतीत असं वाटतंय ना, की काही गोष्टी मी सांगायला पाहिजे होत्या घरी. म्हणजे कारण मला असं लक्षात आलं, म्हणजे मी काउंटर, मला हे आत्ता बरोबर, कळलेलं रिअलायझेशन आहे बरोबर. नंतरचं. बरोबर. की आई वडील आपले आहेत ना, ते तयार आहेत मदत करायला. आपला जो इगो आहे ना, काही काही वेळेला मी नाही घेणार मदत कोणाची, मला हां, नको आहे बरोबर, त्यांची गरज, बरोबर, माझं मी बरोबर, करतो. बरोबर. पण तो इगो जरा बाजूला ठेवला ना काही काही बाबतीत, बरोबर आहे. आणि त्यांची मदत घेतली ना, तर आपल्याला होणारा त्रास कमी. आणि मी बी
त्या त्रासात थँकफुली आपण सर्व्हाइव्ह झालो. नाही झालो त्याच्यात काहीतरी अजून त्या काट्यात नायटा झाला तर हम्म, त्यांना जास्त त्रास होणार आहे. बरोबर आहे. त्यांची हो, मदत, हो, हात मागायला, हो, हेल्प मागायला हो. आपल्या आईवडिलांना जिथे शक्य आहे. बरोबर आहे. असं वाटतं का? म्हणजे मला बरोबर ते आहे, आत्ता हो, अगदी हो. आलेलं बरोबर आहे अरे. तू इगोचा मुद्दा काढला. मला वाटतं काही वेळेस ना मोर दॅन इगो काही गोष्टी अशा असतात जे आपण नाही पेरेंट सोबत शेअर करू शकत त्या पॉइंटला. कारण आपल्याला असं वाटतं की आत्ता त्यांना त्या त्रासातनं आपण नाही जाताना बघू विच शकत. इज फेअर. हो. पण हे नाही केल्यामुळे पण काही वेळेस गोष्टी अशा एस्केलेशनला जातात हो, की हो, त्याच्या हो. नंतरच्या भयानक त्रासातनं त्यांना जावं लागतं. बरोबर आहे. तर त्याच्या बरोबर आहे. नंतरच्या होणाऱ्या त्रासाला त्यांना सामोरं जाण्याऐवजी तुम्ही जितक्या लवकर त्यांना ओपन अप बरोबर कराल, आहे. मदत मागाल, तर तितकं तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी चांगलं आहे. बरोबर कारण आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही राहणार आहे जगात अल्टिमेटली की अ, तुम्ही ते पालकांपर्यंत नाही शेअर करू शकणार आहात आणि ते तुम्हाला मदत नाही करू नाही शकणार करणार. आहेत. हो, 99.9% मला हो. गॅरंटी की तुमचे आईवडील शक्यतो सगळ्यांचे आईवडील हे तुम्हाला जीवापाड प्रेम करत असतात. हो. असं होणारच नाही की तुमची चूक ते पोटात नाहीत घेणार. बरोबर हो. आहे. ते तेव्हा बरोबर 4 आहे. शिव्या घालतील, त्यांना त्रास होईल, पण तो त्रास एक वेळ परवडेल. हो. बरोबर आहे. पण आय थिंक दिस काइंड ऑफ टाईज इन टू द होल हसल कल्चर. हम्म. जो एक सेन्स ऑफ इंडिपेंडन्स, पर्सिव्ड सेन्स ऑफ इंडिपेंडन्स वा. येतो ना, त्याच्यामुळे काय होतं की नाही, आय कॅन फिक्स दिस. हम्म. मी आहे ना, मी सगळं करू मी आहे शकेन. ना, मी आहे ना, कळलं ना. मी आहे स्वतःसाठी. हम्म. मी सगळं फिक्स करेन. राईट. कारण ते हायपर इंडिपेंडन्स जेव्हा वाढत जातं ना, स्वावलंबी असावं माणसाने, पण कितपत असावं. हो. मदत मागायला लागतेच आयुष्यात आपल्याला, मागितलीच पाहिजे म्हणते काय मी. प्रॉब्लेम आहे? एकट्याने काहीच नाही तुम्ही नाही. गडसर करू नाही शकत. करू शकत, काहीच नाही करू आणि शकत. केला तर एकटेच असणार. काय करणार हो. वर जाऊन? मला इतकं Exactly. कॉल आउट केल्यासारखं वाटतंय आता. कारण आय जेन्युनली बीन दॅट पर्सन. म्हणजे मला हा. ना कुठल्याही गोष्टीची मदत मागायला लाज वाटते. म्हणजे हो, मी हो. हा, address आय एम नाही दॅट विचारायचं. पर्सन की मी 4 किलोमीटर हायवेवरती हा. एक टर्न चुकला म्हणून मला माहितीये की मी चुकीच्या दिशेला चाललोय. पण मला कुणाला तरी विचारायला एखादी गोष्ट यात तर खरं मदतही मागणं नाहीये. हो. पण मला लाज हो. वाटायची की हे कुठे आहे. हो, हो, म्हणजे हो. स्वतःला एखादी गोष्ट माहित नाही किंवा येत नाही किंवा आपल्याकडे नाही याचा कमीपणा वाटणं हो, हो. हे इतकं मोठं बर्डन असू शकतं खूप, काही खूप. लोकांसाठी. पण आणि ते काही हे गरजेचं सगळं नाहीये. पर्सिव्ड आहे. हे सत्य असतं असंही नाही. नाही परसिव्हडच आहे. हे आपल्याच डोक्यात असतं हो. की आपण स्वावलंबी आहे, आपण सगळं करू शकतो, आपण सगळ्यावरती मात करू शकतो, आपणच आहे आपल्यासाठी. तू सायकोलॉजीची स्टुडंट आहे म्हणून हो. मला हे खरंच विचारायचं होतं. त्या हो. ह्याच्यावरती गेलोय. असं होतं का ग हम्म. की ह्या हसल कल्चरमुळं आपल्या ह्या परसिव्ड जे काही आपण एक स्वतःची एक इमेज स्वतःच्या डोळ्यात करून हम्म, घेतली आहे, हम्म. त्यामुळे आपण पालकांसोबत बोलणं विसरतोय? एक असं वाक्य आहे, मला ते एक्झॅक्ट नाही आठवत आहे, पण मी पॅराफ्रेज हम्म. करेन. तुमचे जे पर्सिव्ड आयडियाज असतात, जे सफरिंग असतात ना, ते तुमच्याच डोक्यात असतात. दे मेक यू सफर मोर देन व्हॉट द रियालिटी इज. राईट. कारण हे आपण स्वतःसाठी ते बिल्ड करत असतो की नाही, हे ओव्हर थिंकिंगचा भाग येतो त्याच्यामध्ये, मग एन्झायटी यायला लागते, मग एन्झायटी सोबत मग तुम्ही डिप्रेशनला ओढून घेता, मग तुम्ही त्या सगळ्या मेंटल हेल्थ डिसऑर्डर्सच्या ब्लँकेटला जोडून घेतात. हा, अख्ख्या ब्लँकेटला सोडून घेता हम्म. तुम्ही. राईट. आणि तोपर्यंत इतकी वेळ झालेली असते, लाईक यू कांट डू एनिथिंग अबाउट इट ऑन युअर ओन. मग देन यू स्टार्ट सीकिंग हेल्प. राईट. पण तेव्हाही लाज वाटत असते की बाबा असं कसं अशी कशी मदत मागणार, आय विल बी वीक, मला लोक वीक पर्सिव्ह करतील. अरे करू देत ना, म्हणते मी तेच म्हणलं ना, आय डोंट वॉन्ट टू बी स्ट्रॉंग एनिमोर. मला तुम्ही काहीही म्हणा, मला स्ट्रॉंग हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वाटतच नाही आजकाल. कारण असं झालंय की त्या स्ट्रेंथच्या नावाखाली लोक काय काय सहन करतात. स्ट्रॉंग म्हणजे एकल्लीपणा झाला, एकटेपणा झाला. एक्झॅक्टली, दॅट इज लोनलीनेस. मी म्हणेन स्ट्रेंथ इज ऑलमोस्ट इक्वल टू लोनलीनेस आता. कारण त्या माइंडसेटमध्ये तुम्ही मीच करणार नाही, माझ्याकडे ही ताकद आहे, मी करू शकेन, मी याच्यातून बाहेर पडू शकेन. त्याच्यामुळे जे तुम्ही आयसोलेट करता, तुम्हाला वाटतं की तुम्ही लोकांना नकोसे आहात कारण तुम्ही स्वतःला नकोसे आहात. राईट. तर त्याच्यामुळे असं वाटतं की नाही, हे मी जर सांगितलं, हे जर मी याच्याबद्दल जर लोकांना याच्यासाठी मदत मागितली की लोक काय म्हणतील, लोक माझ्याबद्दल काय समजतील. राईट. तर इट बिकम्स अगेन अ मी प्रॉब्लेम. आणि त्या मी प्रॉब्लेमला सॉल्व्ह करता करता 1000 मी प्रॉब्लेम्स तयार होतात आणि मग तुम्ही त्यात इतके गुंतत जाता, जाळच विणलं ना जाळच तुम्ही. विणली जाते. हो. तर देर इज नो वे आउट ऑफ इट. यू नीड समवन टू कट इट ओपन फॉर यू.
तरच तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार आहे. मग तेव्हा जाऊन मग अच्छा ठीक आहे, मग मी काय करू शकेन? मग आई-बाबांच्या डोक्यावर जातं किंवा देन मग तुम्हाला 10 लोकांनाही सांगायचं नाहीये, राइट? मग तुम्ही एका व्यक्तीला सांगणार. मग तुमचं सगळं तुम्ही त्या एका व्यक्तीलाच सांगणार आणि मग यू पुश दॅट बर्डन ऑन टू दॅट वन पर्सन. यू प्रोजेक्ट दॅट त्याला बर्डन ऑन बुडवता त्याच्यात. त्याच्यामध्ये तुम्ही त्या माणसाला बुडवता, राईट? आणि आपण ऐकतच आलोय की लहानाचं मोठं जेव्हा मूल होत असतं, यू नीड अ विलेज टू रेज अ चाइल्ड, हो. Yeah. राईट? हे चाइल्डसाठीच सत्य नाहीये, हे सगळ्यासाठी. समाज आणि एक कम्युनल फिलिंग, एक सोशल ॲस्पेक्ट जो आहे, ह्युमन इज सोशल, राईट? पण जेव्हा तुम्ही ते सोसायटीलाच तुम्ही कट करायला लागता, सेईंग की बाबा माझ्याबद्दल काय विचार करतील, लोक 2 मिनिटं विचार करतील, 2 मिनिटं बोलतील, त्याच्यानंतर त्यांना काहीतरी दुसऱ्याबद्दल बोलायला मिळेल, विचार करायला मिळेल, दे मूव्ह ऑन. जी लोक तुमच्याबद्दल खरंच कदर करतात, रिस्पेक्ट करतात, त्यांना तुमची द- व्हॅल्यू आहे. ज्यांना तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करताय, तसली लोक तुम्हाला हे ऐकून कधीही दूर करणार नाहीत. हो. आणि कळणारच असतील तर ती लोक तुमच्या आयुष्यात तुम्हाला नकोच आहेत, राईट? तर ते वीड करायला फार सोपं जातं, बरोबर? तर मग या हसल कल्चरमुळे हे सगळं होतंय, हे लोकांना फार लेट कळतं. हम्म. आणि तोपर्यंत आणि याच्याबद्दल बोललं जात नाही, याच्याबद्दल कोणी असे काही फोरम्स नसतात. आता अल्कोहॉलिक्सना ए ग्रुप्स असतात, त्यांचे हो, हो, मीटिंग्स हो. असतात, एडिक्शनवाले कोणीही असू देत त्यांचे काहीतरी सपोर्ट ग्रुप्स असतात, त्यांचे पण हेल्प, असतात. हां सगळे हे असतात. टॉक्झिक पॉझिटिव्हिटी हा प्रॉब्लेम म्हणून परसिव्हच नाही केला जात आहे. केलं जात ना, आता कुठेतरी बरोबर. आयडेंटिफाय व्हायला लागलंय. हो 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 हो. हो आणि ते पण तेव्हा होतं ज्यावेळेस तुम्ही बर्नआउट होता. हिच्यासारखी काही लोक त्या बर्नआउटच्या हम्म. स्टोरीज ओपनली शेअर करतात, एक्झॅक्टली की आपण एक्झॅक्टली काय जितकं टॉक्झिक पॉझिटिव्हिटी आणि त्या हसल कल्चरला व्हॅल्यू देतो, तेवढं त्याचे जे आउटकम आपण पैसा बघतोय खरं तर तो नाहीये. तो बर्नआउट हा खरा आउटकम आहे आणि दॅट इज टेकिंग टोल ऑन युअर मेंटल हेल्थ. दॅट इज द ऍक्च्युअल आउटकम. मेंटलच नाही बाब, फिजिकल मेंटल, हेल्थ पण, फिजिकल, इमोशनल. ऍब्सोल्युटली. सगळंच या. म्हणजे. तू जे सांगितलं मगाशी, तुमचं लिटरली पोटं बिघडायला लागतात, ऍसिडिटी व्हायला लागते, केस गळायला लागतात, झोप, स्लीप डिप्राईव्ड होता तुम्ही, भूक ऑटो इम्युन लागत नाही, कंडिशन्स व्हायला ऑटो इम्युन लागतात, कंडिशन व्हायला लागतात. वयाच्या 25व्या-30व्या वर्षी बीपी, शुगर हे सगळं शूट होतं. बरोबर, आणि हे करून काय करायचं म्हणजे बरं, याचा अर्थ आपण असं कुठेही म्हणत नाही, आम्ही तिघं की कुठेही असं केलंच म्हणत नाही नाही, की काम नका करू, कष्ट नका करू, आम्ही करतोच आहोत. करतोच पण आहे, ते 100च्या ऐवजी 150% देणं आणि ते नॉर्मल आहे असं म्हणणं, हे ह्यानी चुकीचं त्रास आहे. हा, होतो. म्हणजे तुम्ही हे जेन्युइनली करा. म्हणजे तुम्हाला एकतर काय म्हणूयात, इतक्या रॅपिडली गोष्टी बदलत आहेत, इतक्या रॅपिडली सगळी ॲडव्हान्समेंट्स आहेत, गोष्टी कुठल्या कुठे चालल्या, त्याच्यामुळे सगळेजण हसल करतायत, सगळ्यांना कुठेतरी पोचायचंय आणि ज्या स्पीडने पोचणं शक्य आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट स्पीडने पोचायचंय. त्यात काहीच गैर नाहीये, त्यात सगळेच जाणार आहेत, करणार आहेत. पण हे करत असताना या सगळ्या कॉन्व्हर्सेशनचा खरं तर मला वाटतं हाच मोटिव्ह आहे, की ही जाणीव ठेवा की आपण काय गोष्टी मिस आउट करतोय. की हा, म्हणजे टेक इट स्लो. म्हणजे इट्स ओके, इट्स ओके. ब्रीद, श्वास घ्या, हा. श्वास आणि हे असं करा. जितकं, आणि हो, खरं. ऑनेस्टली हे जितकं आता काय जी लोक ऐकतायत किंवा हा बघतायत पॉडकास्ट त्यांच्यासाठी आहे, तितकं ते मी स्वतःलाही सांगतोय आत्ताच्या या कॉन्व्हर्सेशन मधनं, की इट्स ओके टू टेक स्लो. म्हणजे काही घाई नाहीये, काही कुठे संपत नाहीये जग. हा. तर आय थिंक हे सगळं अक्नॉलेज करण्यासाठीचा आजचा एपिसोड आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे आपण काही एक्सपर्ट्स नाही आहोत या फील्डमधले, आम्ही फक्त आपल्या एक्सपिरियन्स मधनं हो, सांगतो की हो. आम्हाला हे झालंय, हो, प्लीज हो. तुम्ही काळजी घ्या. Yeah. म्हणजे इथे असं की अ ब्रदर कॉलिंग आउट फॉर अ ब्रदर. या हो, हो, ऍब्सोल्युटली. हो. आणि मलाही हेही ऍड करायचंय की तुम्हाला जर खरंच त्या स्पीडने पळायचं आहे, ॲब्सोल्युटली पळा. पण तुम्ही एका पर्सिव्ड रॅट रेसमध्ये जर पळत असाल किंवा तुम्ही स्वतःवर घातलेल्या प्रेशरवर किंवा स्वतः तुम्ही जेव्हा कम्पेअर करता लोकांसोबत स्वतःची, ते करताना डोंट रन. तुम्हाला पळायची काही गरज नाहीये. कारण जर तुम्ही जेन्युइनली तुम्हाला मनापासून आहे की बाबा मला हे करायचंय, फक्त तो करतोय म्हणून मीही करणार, ती करतीये म्हणून मीही करणार, जेव्हा या मानसिकतेत येतं ना, इट इज नॉट वर्थ इट. ऍब्सोल्युटली. लिसन टू युअर बॉडी, राईट? त्या पेसनेच जावा. आणि वेन देर कम्स अट देर विल ऑलवेज कम अ टाइम जिथे तुम्हाला पुश करावं लागणार आहे, तिथे नक्की पुश करा, राईट? त्यात काहीच गैर गैर नाहीये, नाहीये. त्यात काहीच चुकीचं नाहीये. अँड दॅट इज व्हॉट यू नीड टू डू. Yeah. फ्रॉम टाइम टू टाइम ते केलंच पाहिजे, राईट? पण
तुम्ही सुरुवातीलाच सगळं करून यू वॉन्ट टू बर्न युअर सेल्फ आउट आणि तुम्हीच नाही बर्नआउट होत आहे, लोक अराउंड यू आर बिईंग अफेक्टेड बाय इट. तुम्ही तरी होतच आहे, पण तुमचे रिलेशनशिप सफर होत आहेत, तुमची प्रॉडक्टिव्हिटी फॉर दॅट मॅटर सफर होतीये, तुमचं मोटिवेशन खड्ड्यात जात आहे, हे सगळ्या या गोष्टी होत राहणार आहेत. तर पिक अ पेस युअर कम्फर्टेबल विथ, पुश अ लिटल, कम बॅक टू युअर पेस. त्यात काहीच नाही आहे. आणि कम्पॅरिझन, तुलना एकमेकांशी करणे काही गरज नाही. काहीच गरज नाही आहे त्याची. आई बाबा करतात, समाज करते, करू द्यात त्यांना. पण तुम्ही जेव्हा स्वतःला पण करायला लागता ना, दॅट्स वेअर यू ॲड दॅट प्रेशर की नाही मलाही हे करायचं आहे, मलाही ते करायचं आहे. आणि काही नाही, 2 वर्ष रिकामी बसलात, पण स्व इच्छेने रिकामे बसा. काहीतरी प्लॅन करून रिकामे बसा. आता मला हे करायचं होतं म्हणून मी व्यवस्थित सेव्ह करून आले. असं नाही की बाबा एक दिवस ठरवलं, दुसऱ्या दिवशी बॅगा बांधल्या आणि आले मी, असं नाही झालंय. तर जे काही असेल, मी हे सगळ्यांना सांगते, सगळ्याच्या बाबतीत सांगते, इफ अ हॅबिट इज नॉट सस्टेनेबल, करू नका. काही करू नका. ते दुसऱ्यांच्या सवयी असू देत. आता जोड्या भावाचं लग्न झालंय आणि हे मी माझ्या सगळ्या वहिन्यांना पण सांगितलं की नवऱ्यासाठी करा, असं नाही की नका करू. पण आणि याच्यासाठी मला फार हिट मिळेल, पण आय एम लाईक, ज्या सवयी तुम्हाला आयुष्यभर करायला जमणार नाही आहेत ना, त्या सवयी लावू कोणालाही नका. लावू नका, लावूच नका. राईट? काही गरज नाहीये त्याची. कारण का, मग ती 1 सवय 2 सवयी होतात, मग 3 होतात, मग 4 होतात, मग 10 होतात. मग त्याच्यानंतर मग असं वाटायला लागतं की अरे तो खड्डा तुम्ही खोदतच चाललाय ना ॲट द एंड ऑफ द डे. त्याची काही गरज नाहीये. आणि लाईफमध्ये पण तुम्ही जेव्हा करिअर निवडता, तुम्ही जेव्हा कॉर्पोरेट मध्ये जाता किंवा तुम्हाला साईड हसल करायचंय, तुम्हाला फ्रीलान्स करायचंय, तुम्हाला कन्सल्टिंग करायचंय, काही असू देत, काही गरज नाहीये स्वतःला त्या अनसस्टेनेबल हॅबिट्स लावून घेण्याची. काहीच गरज नाहीये. ॲब्सोल्युटली. म्हणजे 9 ते 5 जॉब करत असाल, वेळेत घरी जातात असाल, 12 वाजता झोप येत असेल तुम्हाला, नाही जातात पार्टीला, नाही दारू पितात किंवा काही करत असाल, सगळं या सगळ्याचं एव्हरीथिंग इज गिल्ट ओके. घेण्याची तर काही अजिबातच गरज गरज नाहीये. काहीच गरज नाही. हे तुम्हाला जर काका म्हणत असतील लोक, काही मला मला ते असं झालं की सतत भीती. म्हणजे हो, मी हो, हो. 25 ते 30 अखंड 5 वर्ष माझी आयुष्यातली मी ह्या बर्डनमध्ये जगलोय की मला लोक काका म्हणतील का, मी कूल वाटणार नाही का. हो. आणि आता 31 वर्ष मला असं वाटतंय, हो आहे मी काका, हो. मला हे सूट इफ होतं. दिस इज काका, आहे मी काका. आपण ना आता खूप बोलताना ना बऱ्याचदा ते कुठेतरी असं लक्षात आलं की आम्ही दोघेही पुरुष असल्यामुळे ना, आम्ही पुरुषांच्याच ह्याने विचार केला की जॉब करा, लग्न करा, आई वडील आणि हे ते. हम्म. पण तुझ्यावरती एक ॲडेड प्रेशर होतं, हे विसरलोच आम्ही हे करायचं. तू एक बाई आहेस, बरोबर. हम्म. ऐश्वर्याबाई. आहे मी बाई, बी अ बाई. सो त्याचं तुला कुठे वाटलं नाही का ग? म्हणजे मी फक्त जेंडर म्हणून म्हणत नाही, बरोबर. पण एक वेगळंच चष्माच वेगळा आहे ना ग. कारण आय एम शुअर, कारण तू ना काय आता 30च्या जवळ आलेली हम्म, आहेस, आपण हम्म. सेम वयाचे आहोत. आता माझ्यावर पण ना लग्न कर लग्न कर लग्न कर वाला प्रेशर आहे, करिअरच्या सगळ्या गोष्टी सोबत धरल्या तरी. पण आय एम शुअर की तुझ्यावरती ते खूप जास्त आहे. म्हणजे काय, एकतर मुलगी बाहेरच गेली आहे, त्याच्यामुळे काय मग ती वायाच गेली असेल हा, हा. पासून, काय मग इंडिपेंडंट मुलगी, एकतर लोक इंडिपेंडंट मुलगी हा ती शिवी प्रॉब्लेम म्हणून आहे. वापरतात. हो, हो, हा प्रॉब्लेम आजकाल आहे. खरंच वापरतात. तर हाऊ हॅज जेंडर प्लेड अ रोल इन युअर व्हॉट एव्हर? त्यात एकच ऍड करतो अजून एक. तू हे सगळं मगाशी सांगत होतीस की एवढं करायला लागतं, त्याच्यात एक मुलगी म्हणून बायोलॉजिकल ऍस्पेक्ट पण होतो, कारण पिरियड्स पण ते हो, तुमचं taxing आहे. काहीतरी एक ते हं. सायकलही सुरू आहे Absolutely. ऍट द सेम हो, टाइम. हो. तर त्याचा आय थिंक लहानपणापासून मी भावांच्या मध्येच वाढली आहे. राईट? तर मला मुलगा म्हणूनच वाढवलं गेलंय. म्हणजे भाऊ कार धुतात तर मी पण जाऊन कार धुतीये, असं नाही. हम्म. मी भांडी घासते, भाऊ पण भांडी घासणार. मी स्वयंपाक करतेय, भाऊ पण करेल. तर त्याच्यामुळे ते असं लहानपणी कधीच जाणीव नव्हती की बाबा आपण वेगळे आहोत. वेगळे आहोत किंवा आपल्याला वेगळ्या प्रकारची एक एक कॉशन घ्यावी लागेल किंवा एक काय म्हणतात, स्वतःची काळजी घ्यावी लागेल फॉर दॅट मॅटर. पण जसं जसं ते होत गेलं, असे बरेच इन्स्टन्सेस झालेत जेव्हा असं व्हायचं की आज इच्छाच नाहीये, आज 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 खरंच नाहीये. आणि हे तुम्ही कारण म्हणून वापरू शकत नाही का, कारण जगातल्या सगळ्या बायका त्याच्यातून जातात. तर द द आउटलुक होतं की बाबा नाही, लाईक दिस इज, ते केलं तर यू आर समवेअर पर्सिव्ड एज वीक, आणि त्या वीकनेसमुळे यू माईट लूज ऑपॉर्च्युनिटीज.
तुम्हाला लोक सेकंडरी समजतील, तुम्हाला लोक सेम ऑपॉर्च्युनिटीज नाही देणार. सो काही झालं तरी द गेम फेस हॅज टू बी ऑन हम्म. कधीही ॲट एनी पॉइंट इन टाइम. आणि आय थिंक फिमेल्सवरती एक ॲडेड प्रेशर आजकाल आहे. अगेन मी म्हणेन पर्सिव्ड प्रेशर आहे तो. तो लोकांनी घातल्यापेक्षा बायकांनी स्वतःवर घालून घेतलेला आहे पडून की घेतलेलं. हां, की प्रूव्ह करायचे स्वतःला, राईट? आणि त्या प्रूव्ह करण्याच्या नादात दे डू थिंग्स दे आर नॉट एक्सपेक्टेड टू डू. बायोलॉजिकली मेन अँड विमेन आर बिल्ट व्हेरी डिफरंटली, राईट? बाई पुरुष नाही होऊ शकत, पुरुष बाई नाही होऊ शकत, आणि झाले पण नाही पाहिजेत म्हणते मी, राईट? जी एक तुमची एक नर्चरिंग स्ट्रीक असते बाईकडे, ती असली पाहिजे, राईट? आणि पण त्याच्यामुळे असं वाटतं की दॅट इज कन्सिडर्ड वीक, राईट? आता आपण जेव्हा मॅस्क्युलिन ट्रेट्स म्हणतो, काय म्हणतो? लीडरशिप मॅस्क्युलिन ट्रेट आहे. अरे आय कुड बी अ बेटर लीडर ॲज अ वुमन. डझंट मॅटर काय ते मॅस्क्युलिन असू देत, फेमिनिन असू देत, त्याचा फरकच नाही पडला पाहिजे, राईट. राईट? पण पर्सिव्ह केलं जातं की हिला पिरियडचा त्रास होतोय, केवढे असे बायले चाळे आहेत ना हे, म्हणजे लाईक असं धुडकावून लावलं मला त्रास जातं. नाही होत. तर हां, एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यानंतर आता तू म्हणालास तसं लग्नाचा प्रेशर झाला, आणि मी आणि माझा जुळा भाऊ सगळ्यात लहान आहे घरात. मी एकुलती एक मुलगी आहे, अख्ख्या खानदानात एकुलती एक मुलगी, आणि माझंच लग्न व्हायचं राहिलंय, सगळ्या भावंडांची लग्न झाली आहेत. तर आता असं झालंय की नाही, जुळ्या भावाचं पण लग्न झालं ना, आणि हे आईबाबांचंच नाही, इनफॅक्ट आईबाबांचं नाहीच आहे म्हणते मी, पण ते लग्नात जातात 100. मग 100 लग्नात 100 लोक त्यांना विचारतात की तुमच्या मुलीचं कधी लग्न होणार, तुमची मुलगी काय करतीये, कुठे आहे. मग त्याच्यामुळे त्यांना असं व्हायला लागतं की नाही, मग ते घरी येऊन ते माझ्यावरती प्रोजेक्ट केलं जातं की नाही नाही आता वय सरत चाललंय तुझं वय आणि बायोलॉजिकल क्लॉक. मग मी बाबांना तेच म्हणलं परवा, ॲज लाईक मेडिकल सायन्स इतकं पुढं गेलंय ना आता की मी 40व्या वर्षी पण गरोदर होऊ शकते, नाही झाले तर सरोगसी आहे, एडॉप्शन करेन, काहीही करेन फॉर दॅट मॅटर. आय डोंट नीड टू डू थिंग्स अकॉर्डिंग टू द टाईमलाईन जे तुम्ही ठरवलंय या जे समाजाने ठरवलंय. या आधीच्या काळी जे होतं एक एज्युकेशन बायकांना कमी होतं, तर त्याच्यामुळे त्यांना ऑपॉर्च्युनिटीज नव्हते. मग नवऱ्यावरती, आधी बाबांवरती अवलंबून, मग नवऱ्यावरती, मग मुलावरती, मग ती सायकल चालत जायची. पण आता तसं नाही आहे ना, मीही सुशिक्षित आहे, मलाही काही ध्येय असतील, काही कुठे करायचं असेल, मला काहीच ध्येय नसतील, एव्हरीथिंग इज एक्सेप्टेबल, राईट? माझ्या आईबाबांना लोक विचारतात, तुम्ही मुलीला असं कसं एकटी फिरायला सोडता? म्हणलं सोडता म्हणजे काय, 30 आली माझी आता, अगदी म्हणजे दरवाज्यावर आहे. तर आय एम लाईक, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट की या वयात पण तुम्हाला ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल, तुमचे जजमेंट्स आहेत त्याच्याबद्दल, तुम्ही त्यांना गिल्टी फील करवता की बाबा तुम्ही तुमचं आयुष्य जगताय म्हणून काहीतरी हे आहे, चुकीचं आहे, आणि या वयात लग्न नाही झालं, मुलीसोबतच काहीतरी चूक असणार आहे. आणि हे बोललं गेलंय मला गावात, माझ्या एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. आणि या गोष्टी युजली आई बाबा सांगत नाहीत, पण कधीतरी काहीतरी झालं, जरा आवाज चढले गेले की मग या गोष्टी बाहेर यायला लागतात नाही का, हळूच बाहेर यायला लागतात. मग त्याच्यामुळे मग हे कळून जातं की बाबा असं होतं, तसं होतं, हे असे म्हणाले होते, ते तसे म्हणाले होते, जे काही असेल ते. पण ते परत अगेन प्रूव्ह करायची काही गरज नाहीये, कम्पेअर करायची काही गरज नाहीये, काहीच गरज नाहीये. आणि माणसं पाहिजेत, वी आर सोशल बिईंग्स, वी नीड टू हॅव अ सोशल लाईफ. माणसं खूप माणसं खूप खूप महत्वाची आहेत. महत्वाची खूप महत्वाची आहे. खूप महत्वाची. खूप खूप थँक्यू ऐश्वर्या. म्हणजे तुला खरं सांगू का, आत्ता असं पाण्याच्या प्रेशरची पाईपनी असं तू आम्हाला धुवून काढलं असं वाटतंय. म्हणजे हे माहिती होतं, हे खूपदा आम्ही बोललोय, हे झालंय, पण आज त्या चर्चेमधनं ना असं कुठेतरी गुंता सुटत गेला. म्हणजे आमच्यासाठीच, म्हणजे मला माहित नाही लोकांना कितपत तो गुंता सुटेल, पण आमच्या दोघांसाठी मला वाटतं तो खूप राईट. गुंता सुटत पण गेला. ऑनेस्टली आत्ताचं पण जे कॉन्व्हर्सेशन आपण करत होतो ना, मला एक शेवटचा पॉईंट ऍड करायचा आहे आणि नंतर आपण रॅप करूयात की ह्या सगळ्या अंडरस्टँडिंग आहेत ना, इट ऑल्सो कम्स फ्रॉम अ प्लेस ऑफ प्रिव्हिलेज. म्हणजे आत्ता ना आपण वी आर सिटिंग काय म्हणूयात ऑन दॅट प्लेस ऑफ प्रिव्हिलेज, जिथे आपल्याला खरं तर आपण हे म्हणू शकतो की आता पैसे तितके मॅटर नाही करत. हो, बरोबर आहे. तितकं म्हणजे इतर सोयी सुविधा फार तितक्या मॅटर करत नाही. पण खरं तर ही इतर जी सगळी लोक जे हसल कल्चर मध्ये पडतात ना, ते खरं तर त्या रॅट रेस मध्ये पैशांसाठी पडतात. हो हो हा, तर त्या सुखसोयींसाठी वगैरे हो, करतात.
आपण असं म्हणजे या पॉडकास्टमधनं असा हे नको जायला की काय म्हणूयात आपण ते कम्प्लिटली प्रिव्हिलेज पोझिशनवरती बसून या गोष्टी दुर्लक्षित बरं, करून हे करतोय. वी ऑल्सो अक्नॉलेज इट की म्हणजे आपण कशासाठी करतो हे मान्य आहे, पण ते करताना तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरू नका आणि हो. काय गोष्टी सॅक्रिफाईस हो, करताय हो. याची जाणीव असू द्या. हे फक्त अर्थात म्हणून मला अर्थातच. नाही, राखलं हो, हो. लक्झरीसाठीचा हसल बद्दलचा खरं तर हा त्राग आहे. हो 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 अगदी सर्व्हायव्हलसाठी खरं हसल स- केलंच केलंच पाहिजे सर्व्हायव्हलसाठी येस येस ऍब्सल्युटली केलं त्याच्या पाहिजे अगेन्स्ट कोणीच Yeah, नाही. yeah. हो 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 कारण नाही हो, जगणार हो. आहे नाही येस हो. ऍब्सोल्युटली. हो. थँक्यू सो मच ऐश्वर्या. तू आलीस पॉडकास्ट वरती आणि फार 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 मजा आली. Yes. तर तुम्हाला कसा हा एपिसोड वाटला हे डेफिनेटली सांगा. इतर कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकताय तर प्लीज फॉलो करा आणि युट्यूबवर बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. लो बसावा.